काही गावं नकाशावर ठिपक्यासारखी दिसतात, मात्र त्यांच्या कर्तृत्वाची उंची मात्र डोंगरा एवढी असते. अशाच गावांपैकी एक पालघर जिल्ह्यातलं विक्रमगड तालुक्यातलं करसूड गावाजवळ डोंगराच्या कुशीत वसलेलं छोटंसं खोरीपाडा हे गाव. अवघ्या 43 कुटुंबांचा हा आदिवासी पाडा. कधी काळी पावसाळ्यात भातशेती आणि त्यानंतर कामासाठी स्थलांतर हीच इथली जीवनशैली होती. मर्यादित पण बदलाची चाहूल लागली. बघूया कशी ते. खोरीपाड्यात बदल घडवून आणण्यासाठी पुढाकार घेतला महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागानं. मार्गदर्शन, नियोजन, आधार मिळाला आणि इथल्या कष्टाळू शेतकऱ्यांनी संधीचं सोनं केलं. मोगऱ्याच्या लागवडीनं इथं नवी सुरुवात झाली. सुरुवातीला काही शेतकरी पुढे आले आणि पाहता पाहता संपूर्ण पाडाच या बदलाचा भाग बनला आणि मग इथे घडून आली हरित क्रांती. मोगऱ्याचा आपण जर फक्त लागवडीपुरताच मर्यादित विचार न करता मोगरा लागवडीमुळे लोकांचं ज्याप्रमाणे आर्थिकरित्या पुढे गेलेत आहेत, त्याचप्रमाणे एक सामाजिक प्रश्नही सुटला असं मला म्हणावंसं वाटेल. कारण की गावातलं जे स्थलांतरण आहे हा खूप महत्त्वाचा प्रश्न असायचा एक 20-25 वर्षापूर्वी. पण ह्या मोगरा शेतीने गावातले लोक गावातच थांबलेले आहेत आणि त्याच्या पुढे जाऊन मुलांचे शिक्षण असेल किंवा त्यांचं शहरात जाऊन होणारं शोषण असेल, ह्या प्रश्नाला सुद्धा त्यांनी थांबवलेलं आहे. त्याचप्रमाणे लोक गट शेतीमधून एकत्रित येत आहेत आणि याचा एक महत्त्वाचा परिणाम असा झाला आहे की लोक म्हणजे लहान मुलंसुद्धा हे शेतीकडे वळत आहेत. मोगरा शेतीमध्ये देखील चांगलं आर्थिक उत्पन्न आहे. शेतकऱ्यांमध्ये आर्थिक बदल घडू शकतो. म्हणून मग आम्ही इतर शेतकऱ्यांना माहिती देऊन आम्ही 10 शेतकरी तयार केले, की इथं मोगरा लागवड आपण करू आणि 10 शेतकऱ्यांमध्ये काय प्रगती होते ते बघूया. त्यामुळे आम्ही मग कृषी विभागामार्फत इथं शेतकऱ्यांना मनरेगामधून मोगरा लागवड दिली. त्या मोगरा लागवडीचं त्यांना अनुदान दिलं आणि त्यांना योग्य ते मार्गदर्शन केलं. तर त्या 10 शेतकऱ्यांमध्ये असा बदल आला, की भात शेती व्यतिरिक्त त्यांना ह्या लागवडीमधून त्यांचं जे आर्थिक म्हणजे ताण होता तेही बरा झाला आणि प्लस त्यांना स्वतःच्या ज्या आर्थिक गरजा होत्या त्याही त्यांना आरामात भागवता आल्या. आज 2020-25 मध्ये आम्ही एकूण 37 शेतकऱ्यांना हा लागवडीचा लाभ दिला कृषी विभागामार्फत आणि आज असं मला सांगायला वाटतं, की आज मी कृषी विभागामार्फत एक शेतकरी नाही तर एक गावाचा आम्ही एक आर्थिक विकास घडवून आणला. आज खोरीपाड्याची पहाट उगवते ती मोगऱ्याच्या दरवळाने. दवबिंदूंनी न्हालेल्या कळ्या उमलतात आणि प्रत्येक कळीमध्ये दडलेली असते आशेची नवी कहाणी. जिथे एकेकाळी ओसाडपणा होता, तिथे आता शुभ्र मोगऱ्याची चादर पसरलेली दिसते. विशेष म्हणजे ही लागवड फक्त शेतांपुरती मर्यादित राहिलेली नाही, तर डोंगर उतारांवर सुद्धा फुलांचा बहर दिसतो. निसर्गाशी 2 हात करत इथल्या शेतकऱ्यांनी अशक्य वाटणारं स्वप्न साकार केलं आहे. मला वर्षाला जवळपास जास्त नाही पण 2-3 लाख रुपये आम्ही कमावतोय आणि त्याच्यामधून आमच्या मुलांचं शिक्षण, घरचा खर्च सगळ्या गोष्टी सांभाळून अरे मला वार्षिक उत्पन्न 1-1.5 लाख रुपये राहतं जवळपास, म्हणजे बँक बॅलन्स. आणि मोगरा लावले त्याच्यानंतर आम्हाला रोजगार त्याच्यामध्ये एकदम चांगलं यायला लागलं आणि यायला लागल्यानंतर एवढी खुशी आम्हाला रोजगार आमचे हाती यायला लागलं आणि काम करायला आम्ही रात्रीचे 2 ते सकाळी 10 वाजेपर्यंत आम्ही काम करतो शेतीमध्ये, तरी आम्हाला थकवा नाही येत, असा आनंद येतोय. पण हेच काम आम्ही बाजूला करतो तर आम्हाला खूप त्रास होतो. परंतु स्वतःची शेती, स्वतःची जमीन कसल्यानंतर आम्हाला आनंद येतो. ज्याच्या कमी कळ्या आहेत ना आणि एखाद्याच्या जास्त एखाद शेतकऱ्याचे आहेत, तर ज्याच्याकडे कमी कळ्या आहेत त्याच्याकडे माणसं आहेत, पण त्याच्या कळ्या कमी आहेत, तर मग तोडून त्याच्या लवकर होत्यात. तर ज्याच्याकडे जास्त आहेत त्याच्याकडे धावतो आणि त्यांचं पण काढून देतो माल आणि स्वतःचं 1-2 माणसं तोडतात आणि त्यांचं पण काम होतं आणि त्यांनाही थोडीशी मदत होते. इथल्या शेतकऱ्यांचा दिवस सुरू होतो तो पहाटे 3 वाजता. भल्या पहाटे मोगऱ्याच्या कळ्या खुडल्या जातात आणि सकाळी 8:30 वाजेपर्यंत सर्व उत्पादन गावातल्या ठरलेल्या ठिकाणी जमा केलं जातं. इथे वजन, नोंदणी आणि स्वच्छता प्रक्रिया पूर्ण करून हा मोगरा थेट मुंबईच्या दादर बाजारात विक्रीसाठी पाठवला जातो, जिथे व्यापारी बाजारभावानुसार खरेदी करतात. खोरीपाड्यातली शेतं ही केवळ सुंदर दिसत नाहीत, तर ती शिस्त, स्वच्छता आणि सातत्यपूर्ण मेहनतीचं प्रतीक आहेत.
कीड, रोग नियंत्रण, झाडांची निगा आणि योग्य व्यवस्थापन यामुळे इथलं उत्पादन दर्जेदार बनलं आहे. आणि याचाच परिणाम म्हणजे आज इथले शेतकरी वर्षाला 6 ते 7 लाखांपर्यंत उत्पन्न मिळवत आहेत. या नाजूक मोगऱ्यांच्या फुलांनी खोरीपाड्याची अर्थव्यवस्था बदलून टाकली आहे. प्रत्येक घराच्या अंगणात फुलं आणि त्या फुलांसोबत असलेली समृद्धी. जिथे एकेकाळी गरिबी होती तिथे आता आत्मविश्वास आणि स्थैर्य आहे. ही केवळ शेती नाही तर एक सायलेंट रिव्होल्यूशन आहे. खोरीपाड्याची ही मौन क्रांती सांगते, योग्य मार्गदर्शन, सरकारी योजनांचा प्रभावी वापर आणि शेतकऱ्यांची जिद्द असेल तर कोणतंही दुर्गम गाव स्वतःचं नंदनवन तयार करू शकतं. आज खोरीपाडा हा केवळ एक पाडा नाही तर एक आदर्श, एक प्रेरणा आणि मोगऱ्याच्या सुगंधात उमललेली यशोगाथा आहे. दूरदर्शन बातम्यांसाठी नीता चौरे, पालघर.